कोकणातल्या 27 ठिकाणच्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीला थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होत आहे। पालघरपासून ते तळ कोकणापर्यंतच म्हणजे सिंधुदुर्गपर्यंत या ठिकाणी सत्ता केंद्र कोणाचं असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या मतमोजणीची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7, रायगडमध्ये 10, सिंधुदुर्गात 4, पालघरमध्ये 4 तर ठाण्यामध्ये 2 ठिकाणी या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती होणार आहे। नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये सत्ता केंद्र कोणाची असणार याचा फैसला थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे। कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण असं समीकरण असलेल्या कोकणामध्ये नेमके रिझल्ट काय आहेत ते काय येणार त्याची उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळते। रत्नागिरीमधून उद्योगमंत्री उदय सामंत तर सिंधुदुर्गातून मंत्री नितेश राणे तर तिकडे रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि ठाण्यामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळं कोकणातलं सत्ता केंद्र कोणाला असणार याचा फैसला थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।